जर तुम्ही हिंदू पती पत्नी असाल तर तुम्हाला 1 वर्षामध्ये डिवोर्स पिटिशन फाईल करता येत नाही. सेक्शन 14 ऑफ हिंदू मॅरेज ऍक्ट नुसार तसे करता येत नाही. अतिशय रेअर कंडिशनमध्ये तुम्हाला डिवोर्स पिटिशन फाईल करता येते. परंतु बरेचसे पती पत्नी डिवोर्स करिता घाई करीत असतात. त्यांना एकमेकांसोबत तेवढा वेळ काढणं शक्य नसतं. 1 वर्षापर्यंतचा कालावधी हा त्यांच्याकरिता फार मोठा कालावधी असतो. अशा सिच्युएशनमध्ये टाइम पास करण्यापेक्षा सेक्शन 13B ऑफ हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये तुम्हाला म्युच्युअल डिवोर्स पिटिशन फाईल करता येतं. या व्यतिरिक्त तुम्हाला या म्युच्युअल डिवोर्स मध्येच 1 महिन्यात सुद्धा हा डिवोर्स तुम्हाला ग्रँट करून घेता येतो. तर तो कोणत्या परिस्थितीमध्ये तुम्हाला ह्या 1 महिन्यामध्ये म्युच्युअल डिवोर्स मिळतो ते आपण जाणून घेणार आहोत आजच्या या एपिसोडमध्ये. नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके, जस्टिस फॉर ऑल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या म्युच्युअल डिवोर्समध्ये तुम्हाला 1 महिन्यात कसा डिवोर्स मिळू शकतो हे आपण आज जाणून घेणार आहोत. सुप्रीम कोर्टाने या आधीच म्हटले होते की इन्स्टंट डिवोर्स देण्यात आला पाहिजे. जेथे दोघांचे एकमेकांसोबत राहणे शक्य नसते तर मग या दोघांना म्युच्युअल डिवोर्समध्ये 6 मंथची डेट देऊन का बरं लटकवण्यात यावे. एक फॅक्ट इथे क्लिअर आहे की 1 वर्षानंतर तुम्ही डिवोर्स पिटिशन फाईल करू शकता. आता म्युच्युअल डिवोर्समध्ये जी कंडिशन आहे की जेव्हा दोघेही हजबंड अँड वाईफ याकरिता कन्सेंटेड असतात तेव्हा दोघांकडून एकच पिटिशन असते. म्हणजे ही पिटिशन दोघांची एक कन्सेंटेड ऍप्लिकेशन असते. सोबतच तुम्ही एकच वकील करू शकता, कारण दोघांनी वेगवेगळे वकील करण्याची यामध्ये आवश्यकता नाही. परंतु चॉईस तुमची आहे, तुम्ही वेगवेगळे वकील सुद्धा करू शकता. या म्युच्युअल डिवोर्स पिटिशन मध्ये अकॉर्डिंग टू लॉ 6 मंथ वेट करावे लागते. परंतु त्यापैकी एकाला म्हणजे हजबंड अँड वाईफ पैकी कोणाला तरी जर फॉरेनला जायचे असेल या 6 महिन्यामध्ये तर मग ते 6 महिन्याची वाट कसे का पाहतील. अशा कंडिशनमध्ये सुप्रीम कोर्टाचे एक जजमेंट आलेले होते, अमरदीप सिंग व्हर्सेस हरविंद कौर. यामध्ये सुप्रीम कोर्टाने क्लिअर केलेले होते आणि त्यामध्ये हाच इश्यू आलेला होता. दोघांनी म्युच्युअल डिवोर्स करिता पिटिशन फाईल केलेली होती आणि कोर्टाने त्यावरती 6 महिन्यांची डेट दिली त्यांना. त्यानंतर त्यांनी हा 6 महिन्याचा कालावधी कमी करून घेण्याकरिता ऍप्लिकेशन केली, परंतु कोर्टाने त्यांचे म्हणणे मान्य केले नाही. त्यानंतर ते हायकोर्टात गेले आणि हायकोर्टातून सुप्रीम कोर्टापर्यंत गेले. तेव्हा सुप्रीम कोर्टाने म्हटले की हा 6 महिन्याचा कालावधी कमी करता येतो. त्यानंतर आम्ही बऱ्याचशा केसेसमध्ये 1 महिन्यातच डिवोर्स मिळवून दिलेले आहेत. हे जास्त मॅटर करते की तुमच्या भागातील जज हे तुमच्या मुद्द्यांना, तुमच्या मॅटरला कितपत समजले आणि त्यांचं तर कामच आहे, त्यांना त्यांचा कोटा पूर्ण करायचा असतो. ते सुद्धा तुम्हाला यामध्ये जास्त गुंतवून ठेवत नाहीत. त्यांना याबद्दल संपूर्ण नॉलेज पाहिजे, शिवाय ते समजदार सुद्धा असायला पाहिजे. म्हणजे तुमच्या परिस्थितीचे आकलन त्यांना झाले पाहिजे. या व्यतिरिक्त सुद्धा या जजेसला बरेचसे कामं असतात. केवळ जजमेंट देण्यापुरते त्यांना काम नसतं, तर बऱ्याचशा केसेसमध्ये एव्हिडन्स घेणे आहे, आर्ग्युमेंट आहे, याकरता बराचसा कालावधी जातो. या व्यतिरिक्त सुद्धा त्यांना ऑफिशियली बरेच कामं असतात. याशिवाय फॅमिली कोर्टामध्ये मॅट्रिमोनियल मॅटर्स हे दिवसेंदिवस वाढतच आहेत. म्हणजे एका एका पार्टीचे 3-3, 4-4 मॅटर्स असतात. अशा वेळी खूप जास्त बर्डन होऊन जातं. त्यामुळे फॅमिली मॅटर्समध्ये 2-2 महिन्यातून एकदा तारीख देण्यात येते. शिवाय जे जजमेंट्स या जजेसला द्यायचे असते ते अभ्यासपूर्वक द्यावे लागते, कारण कोणतीही पार्टी मग त्याला पुढे जाऊन चॅलेंज करत असते. परंतु तुमच्या या म्युच्युअल डिवोर्स पिटिशनमध्ये तुम्ही ही पिटिशन फाईल केली, त्यानंतर तुम्हाला जर 1 महिन्यामध्ये डिवोर्स पाहिजे असेल तर तुम्ही याकरिता स्पीडी हिअरिंगची ऍप्लिकेशन लावली पाहिजे. त्यानंतर तुम्ही एक ऍप्लिकेशन करून अमरदीप सिंगचे जजमेंट लावायचे आहे. या जजमेंट नंतर सुद्धा आणखी एक जजमेंट आले होते, अमित कुमार व्हर्सेस सुमन बेनीवाल यांचे. आणि यामध्ये कोर्टाने स्पष्ट म्हटले होते की जेव्हा हजबंड अँड वाईफ यामध्ये कोणताच डिस्प्यूट पेंडिंग नसेल, याशिवाय तुमच्या वाईफने 498A मध्ये डोमेस्टिक व्हायलन्सची केस, त्यानंतर मेंटेनन्सची केस, याशिवाय डिवोर्सची एक वेगळी पिटिशन, त्यानंतर सेक्शन 9 मध्ये रेस्टिट्यूशन ऑफ कंज्युगल राईटची पिटिशन जर फाईल केली नसेल किंवा जर त्या केसेस फाईल केलेल्या असतील तर या ज्या केसेस फाईल केल्या गेलेल्या आहेत त्यामध्ये जर समझोता झाला असेल, जर सेटलमेंट तुमचे झाले असेल आउट ऑफ द कोर्ट, तर तुम्ही सेक्शन 13B मध्ये म्युच्युअल डिवोर्स पिटिशन फाईल करायला पाहिजे. आणि कोर्टापुढे जेव्हा हे पिटिशन तुम्ही करता तेव्हा त्यामध्ये हे सर्व मुद्दे आले पाहिजे की तुमच्यामध्ये आज एकही मॅटर पेंडिंग नाही, तुमच्यामध्ये कोणताही इश्यू राहिलेला नाही, याबद्दलचं प्लीडिंग त्या पिटिशनमध्ये आलं पाहिजे. त्या ॲफिडेव्हिटमध्ये हे सर्व मुद्दे आले पाहिजे. आणि तरी सुद्धा कोर्ट ऑर्डर करत नसेल तर मग आता नुकताच एक सुप्रीम कोर्टाने लेटेस्ट जजमेंट दिले आहे शिल्पा शेले व्हर्सेस वरुण श्रीनिवासन मध्ये.
त्यामध्ये हे क्लिअर मेन्शन केलेले आहे की त्यांनी सर्व इश्यूज सॉल्व्ह केलेले आहेत, मग त्यांना 6 महिन्याच्या वेटिंग पिरियडची गरजच काय? जर कोणतीच केस त्यांची कोर्टापुढे पेंडिंग नसेल तर. त्यामुळे तुम्ही हा 6 मंथ पिरियड एक्सक्लूड करू शकता व त्यांचा डिवोर्स मंजूर करू शकता, असे कोर्टाने म्हटलेले आहे. त्यामुळे तुम्ही ही म्युच्युअल डिवोर्स पिटिशनची केस फाईल करण्याआधी तुमच्यामधले सर्व डिस्प्यूट सॉल्व्ह केलेले पाहिजे. आउट ऑफ द कोर्ट हे सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर तुम्ही म्युच्युअल डिवोर्स पिटिशनमध्ये ह्या सर्व गोष्टी नमूद केल्या पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या या म्युच्युअल डिवोर्स पिटिशनमध्ये मी जे जजमेंट सांगितलेले आहेत त्याची एक कॉपी ॲप्लिकेशनसह लावू शकता आणि तेव्हा तुम्हाला 1 महिन्यामध्ये डिवोर्स ग्रँट केला जातो. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. याबद्दलची माहिती कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना ही शेअर करा. जर तुम्ही अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. लेटेस्ट व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला त्यानंतर लगेच मिळत जाईल. तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज इतकंच. धन्यवाद.